आज राज्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी बसतील, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा सुद्धा अंदाज आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 30 जुलै सकाळचे साधारणतः 9 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर जे काही डीप डिप्रेशन आहे ते छत्तीसगडच्या आसपासच्या भागांपर्यंत आलेलं आहे आणि आता हे विदर्भाच्या उत्तरेच्या आसपासच्या भागातून मध्य प्रदेश होत इकडे इंदोर, मध्य प्रदेश इंदोरकडे जाण्याचा अंदाज आहे. याचा प्रभाव त्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रावरती. गेल्या 24 तासामध्ये गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. भंडारा, चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंद झाल्यात. अजून बऱ्याच ठिकाणच्या पावसाच्या नोंदी यायच्यात, पण बऱ्यापैकी भागांमध्ये विदर्भात रात्री पाऊस चांगला झालेला आहे अपेक्षेप्रमाणे. आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा जर आपण पाहिला, तर या ठिकाणी राजस्थानपासून या सिस्टममधून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. ढगांची दाटी राज्यात वाढलेली आहे. जर आपण सॅटेलाइट इमेज पाहिली, तर सिस्टम इकडे आहे. साधारणतः जो इकडे छत्तीसगडचा भाग आहे, याच्या आसपासच्या भागामध्ये ही सिस्टम आहे आणि त्याच्या दक्षिण-पश्चिमेकडील जो भाग आहे, या भागामध्ये पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळतायत. जर आपण जवळून पाहिलं तर हे ढग गडचिरोली जिल्ह्यामध्ये का चांगला पाऊस अजूनही देत आहे. सकाळी सुद्धा गडचिरोलीच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस तरी आहे. चंद्रपूरच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस आहे. नागपूर, वर्धा, भंडाऱ्याचे थोडेसे भाग आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस आहे. अमरावती आहे, अकोला, वाशिम, यवतमाळ, इकडे हिंगोली, परभणीचा काही भाग आहे. बुलढाण्याचे काही भाग आहेत. नांदेडचा भाग आहे. पाऊस मध्यम ते जोरदार चालू आहे. खास करून बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये. लातूर आहे, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार. ढगाळ हवामान, काही ठिकाणी थोड्या वेळासाठी हलक्याशा सरी, अशी सध्या स्थिती आहे. मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग ढगाळ वातावरण आहे, मात्र मोठे पावसाचे ढग नाहीत. कोकण आणि घाटातही ढगाळ हवामान आहे, मात्र थोडाफार पाऊस फक्त घाटाच्या आसपास आहे. कोकणाचे क्वचित काही ठिकाणी थोडाफार पाऊस आहे. जास्त पाऊस कोकणातही नाही. आणि ही जी सिस्टम आहे या सांगता छत्तीसगडच्या आसपासच्या भागामध्ये आहे. अशा प्रकारे नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आसपासच्या उत्तरेकडील भागातून मध्य प्रदेशहून दूर निघून जाणार आहे आपल्या राज्यापासून. पण त्याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये आपले राज्यातील जिल्हे पडत आहेत तिथे 24 तासामध्ये आणि तिथून पुढच्या म्हणजे उद्यासाठी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत त्याचा प्रभाव पाहायला मिळेल. आता येत्या 24 तासातील जर आपण पाऊस पाहिला तर आपल्याला इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला हा भाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काही उत्तरेकडील भाग, अमरावतीचा एक दुसरा भाग. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता अजूनही दिसत आहेच. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीचा भाग आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग आहेत. वर्धा आहे. या ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊसही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे अतिमुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणीच असेल, पण मध्यम पाऊस बऱ्याच भागांमध्ये राहील. जोरदार पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रात्री उशिरा ते पहाटे नंदुरबार, धुळे, नाशिकच्या भागांकडे पावसाचा जोर अजून वाढेल. अहिल्यानगरचे उत्तर भाग आहेत. इकडे बीड आहे. धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यातही पाहायला मिळेल. भंडारा, गोंदिया, नागपूरचे भाग आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस सरींची शक्यता राहील किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील. घाटाचा भाग आहे नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत. मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीला मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस राहील. त्यानंतर हा जो नाशिकचा काही भाग आहे, अहिल्यानगर आहे. या उत्तरेकडील भागाकडे धाराशिव, लातूरचे काही भाग आहेत. हलका मध्यम पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि इकडे पश्चिमेकडील भाग आहे. मध्यम असा हलका मध्यमच पाऊस पाहायला मिळेल. आणि हा जो राहिलेला भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगरचे बरेचसे भाग, सोलापूरचे बरेचसे भाग, हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस याही ठिकाणी राहील. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाल तसा पाऊस कमी राहील. म्हणजे पुणे, सोलापूरच्या उत्तर भागामध्ये काही प्रमाणात मध्यम होईल. अजून दक्षिणेकडे आला तर तो हलका स्वरूपाचा राहील. म्हणजे अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिणेकडे पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. Facebook पेज फॉलो करून ठेवा.